तर नमस्कार मंडळी, गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतोय. मंडळी आज एक वेगळा व्हिडिओ असणार आहे, म्हणजे फिशिंग नसणार आहे किंवा कुकिंग नसणार आहे आज. तर आज आम्ही कुठं चाललो तरी आपण विशू कुठं? तर तू तर थायलंडला जाणार होतीस. स्नो वर्ल्डच थायलंड असतं. ओके, समजलं तुम्हाला, स्नो वर्ल्डच थायलंड असतं. मस्त नवी मुंबईमध्ये ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये स्नो वर्ल्ड, तिथं आम्ही चाललोत. बघू, मी गेलो नाही अजून तर कधी, पहिल्यांदाच चाललोय. बघू कसा असणार आहे स्नो वर्ल्ड. म्हणजे तो एक्सपिरियन्स जो आपण बर्फामध्ये गेल्यानंतर किंवा असं व्हॅलीमध्ये गेल्यानंतर घेतो, तो थोडा तरी घ्यायला भेटला तर बघूया. बघू काय धमाल असणार आहे, तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. विशू, आमच्या विशूची इच्छा होती बर्फात जायची. उद्या आमच्या विशूचा बर्थडे आहे, म्हणजे आज 27, उद्या 28ला, म्हणजे ही व्हिडिओ परत आहे म्हणजे 28ला, म्हणजे आजच विशूचा बर्थडे आहे. तर चला, तुम्ही फक्त व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि या व्हिडिओचा, या वेगळ्या अनोख्या व्हिडिओचा आनंद घ्या. पोहोचू फक्त 5 मिनिटामध्ये. आता मौसम बघताय हळूहळू कसा बदलायला लागलाय, म्हणजे जसं ढग दिसायला लागलं बघताय, एकदम जबरदस्त मौसम असते. असं थोडंसं हवामान असं जवळ आल्यासारखं वाटतं, तेव्हा समजत आपण का पाऊस खूप जवळ आलाय. काही दिवसातच पावसाला सुरू होऊ शकते. मंडळी, आपण नवी मुंबईमध्ये एंटर करतोय आणि मस्त बघताय समोर नवी मुंबई महानगरपालिका. समोर दिसते आपला L&T मॉल, म्हणजेच ग्रँड सेंट्रल मॉल, आणि त्याच मॉलमध्ये आपला जायचं आहे. भयानक असा मोठा मॉल आहे. चला मंडळी, बघताय आपण पोचतोय सीवूड्स मॉल. आलेलीस तू? त्या दिवशी पण आलतो ना आपण. शेंडी बघा आमची शेंडी. शेंडोरी. तर चला मंडळी, फायनली पोचतोय आपण मॉलच्या आतमध्ये, आणि आता जाऊ वरती आपण सेकंड फ्लोअरला, जिथं स्नो वर्ल्ड. तुर 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 नुसती तुर 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 तुर. इकडे बघ, तुर 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 नुसती. तिला फुल मजा. आतमध्ये गेल्यावर शाप आवडणार आहे ना विशू. तर चला, आपण पोचतोय आता मस्त मॉलच्या आतमध्ये, आणि इकडं समोर बघताय नॅमकोस. त्या साईडला तिकडे असणार आहे थिएटर, आणि या राईट साईडला इकडे असणार आहेत स्नो वर्ल्ड. मंडळी, पोचतोय आपण स्नो वर्ल्डच्या बाहेर एंट्रन्सला. बघू काय असणार आहे. काउंटरवर जाऊन आपल्याला समजेल त्याची एंट्री फीस काय असणार आहे. स्नो वर्ल्डचं एंट्रन्स आहे, तिथंच तुम्हाला तिकीट्स कलेक्ट करायचे आहेत. म्हणजे 700 रुपये पर पर्सन तिकीट आहेत, आणि 1 तासाची तुमची आतमधली जर्नी असणार आहे. 700 रुपये. विषय बघ तिकीट्स. तोंड बघा तिचा. नॉर्मली मी तर सांगेन तुम्हाला की सॉक्स वगैरे तुम्हीच घालून या, कारण त्यांनी आम्हाला असं विचारलं की तुम्ही सॉक्स वेअर केलेत का, तर 100% आम्ही केलेत सॉक्स वेअर. तर तुम्ही पण सॉक्स वेअर करूनच या, कारण तर त्यांचे तुम्हाला मग इथं 50 रुपये चार्जेसने विकत घ्यायला लागते. चला आतमध्ये जाऊयात आपण. दे तिकीट, दे ते काकांना दे. देवा नको, आता ते खिशात ठेवते. आतमध्ये आलोय बघता, इकडे तुम्हाला जॅकेट्स, शूज. चला, आता यांच्याकडून तुम्हाला भेटतील जॅकेट्स आणि शूज. ओ, विषय भेटला दादाला. ओके, आणि मला. चला पुढे जा, पुढे चला, पुढे चला, पुढे चला. जॅकेट्स इथले, शूज.
ग्लोव्ज चला मस्त बघता कपडे वेअर केलेत म्हणजे स्नोमध्ये जाण्यासाठी. शूज, जॅकेट्स, ग्लोव्ज आणि 2 माकडं अंदर खुश. मस्त ओके. समोर जायचं आहे तिथून आपलं असणार एंट्री. चला हो पुढं. खुशी बघा, आनंद बघा, आनंद बघा यांचा. आतमध्ये जायचा. चला आतमध्ये, चला आतमध्ये. चला मस्त आपण एंट्री करतो आणि नुसतं ही बघता आले आला. चला हिने केली सुरुवात जबरदस्त एकदम सुरुवात केली. चला आतमध्ये, चला आतमध्ये, चला आतमध्ये, चला आतमध्ये. बघताय फुल असं असणार आहे स्नो वर्ल्ड. राईड्स पण आहे तिकडं. ही बाई हिला फुल मजा आली. इशू भालू, भालू, इशू भालू, भालू. फुल इकडं. आणि हा टेम्परेचर एवढा आहे ना की तो बर्फ पूर्ण कडक झालाय. आतमध्ये पोरं आहेत छोटी छोटी खरं एन्जॉय करण्यासाठी. ठीक आहे त्यासाठी बघा हिची मजा बघा. हिला तर गार्डन मध्ये आले कसं वाटायला लागला. डायरेक्ट असं वाटतं गार्डन मध्ये आले. हे गार्डन मध्ये आली का? गार्डन मध्ये आली, गार्डन मध्ये आली का? हा पण आनंद तुम्ही घेऊ शकता. बघताय म्हणजे एक बोलतात ना फ्लाय हाऊस. पूर्ण लाकडाचा असा घर, त्याच्यामधला तुम्ही फील घेऊ शकता इथे येऊन. थंडाई घे रे, थंडाई घे रे. काय 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 चल. हिची फुल धमाल चालली आहे, फुल धमाल चालली आहे इथे. फुल एन्जॉय, फुल एन्जॉय. म्हणजे थोडा 1 तास तुम्ही पूर्ण घेऊन इथं येऊन मजा करू शकता. फुल मजा करू शकता बघा. असं स्लाइड्स आहेत. स्लाइड्सचा पण तुम्ही आनंद घेऊ शकता. साई गेलाय तिकडं. मग साई आला बघा. साई ही बघ कुठं झाली बघ. ओ विशू इकडं बघ, इकडं बघ. इग्लूचा घर, इग्लू घर. ओय इग्लू घर आहे मस्त असा. म्हणजे त्याचा आनंद घेऊ शकतो मी इथं. विशू, ओ विशू. तो दादा बघ गेला आतमध्ये बघ. दादा आतमध्ये गेला बघ. दिसत नाही एवढा कालो काय मध्ये बसली बघ. थंडी आहे. ये बाहेर, या बाहेर. फुल टेम्परेचर आहे इकडं. टेम्परेचर -10 टेम्परेचर असणार आहे. हे बघ इकडं. हिला तर फुल आनंद आलाय. थोबार बघा. फुल मजा घेतात. छोटासा आहे मजा घेऊन एक नंबर आहे. हो आगाऊ. तिथं मस्त स्लाइड्स आहेत. तिकडं जायला रस्ता असणार आहे असा. आणि पूर्ण बर्फच असलाय बघताय. हे बघा हिला काय गोष्ट दाखवायची म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारल्या प्रकार आहे. बघला एकला चल वरती, वरती चल, वरती चल, वरती चल.
हे बघताय कसा बर्फ साकला आहे, कारण -10 बोलल्यानंतर फुल चल 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 -10 बोलल्यानंतर आरामात बर्फ असतं. तो बघ दादा गेला बघ, दादा गेला बघ, तो बघ उलटा, असा उलटा बसायचा. हा हात नाही सोडायचे, हे बघ आतमधून घाल, आतमधून घाल. विशू 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 गेले. ओझे देते मस्त व इकडं बघता, इकडं आईस स्केटिंग असणार आहे. आईस स्केटिंगचा सुद्धा आनंद तुम्ही इथं घेऊ शकता. तुम्हाला फक्त इथं येऊन शूज चेंज करायला लागणार आहेत. इकडे शूज आहेत ते शूज वेअर करायला लागणार आहेत. त्याचा स्टाफ आहे तो, आणि तो मस्त नाही स्टाफ नाही, हा पोरगा आहे कोणतरी. आईस स्केटिंगचा मस्त मजा घेते बघा. याची व्हायची पूर्ण वाट चालली, आणि हा इथं घेऊ शकता. मजा आली. तुम्हाला फोटोग्राफीसाठी पण मस्त एकदम अशा काही गोष्टी करून ठेवल्या त्यांनी इथं. बघताय असा तुमचा आनंद तुम्ही इथं घेऊ शकता. फुल स्नो, थोड्या वेळ बघा फुल मजा येणार आहे. स्नो पडत स्नो, ये मौसम बघता एकदम मौसम कडक झालाय. आणि हे परत एकदा इकडून मध्ये भरपूर म्हणतो बाहेर स्नो पडते बाहेर. स्नो असं म्हणजे वाटतंय की स्नो खरंच स्नो पडतंय, त्याने स्नो सोडलाय असं बघा. एवढी पोरं आहेत मस्त आनंद घेत आहेत. हिने तर फुल पैसा वसूल केलाय. मौसम एकदम मौसम असा म्हणजे स्नो पडतात असा मौसम झालाय मस्त. हे नुसते येतात ना आतमध्ये होतात इकडं मध्ये, कारण थंडी लागते भरपूर. टेम्परेचर -10 आहे. आणि जास्त टेम्परेचर जेव्हा गेलो होतो ना तेव्हा जास्त टेम्परेचर. हे बघा मस्त आतमध्ये इग्लू मध्ये बसलेत. त्याच्या आतमध्ये पण बरफ बसलाय. काय बर्फ साचलाय बघा आतमध्ये. आणि ही बघ कमची सोंटिकली कशी बसली बघ. अय सोंटिकले, नाक बघायचं, नाक लाल झालाय. नाक बघायचं लाल झालाय. लाल झाली बघ, नाक बघितलं लाल झालंय. दोघांची शाप आवडली. दोघा बोलतो बाहेर जायचं बोलतो. शाप आवडली दोघांची. आता तो बाहेर जायचंय बोलतो बाहेर. झालं का जायचंय का बर्फात तुला? जाय कशी आवडली साप मस्त आवडली. एवढं ठीक होता. तिला जास्त अजून पहिला फुल एन्जॉय केला. नंतर थोडीशी मजा आली का विशू?
मजा आली. हे बघ इथं होडी आहे बघ, चाकावली होडी आहे बघ, चाकावली होडी. हे साला वेगळा पॅटर्न आहे का तरी, चाकावली होडी. आमची ओरिजिनल आहे, बघायला घरी. हिला काय ना काय तर दिसायला लागला. ए चला तिकडं. आम्ही निघतोय आता बाहेर. भरपूर एन्जॉय केला, पाऊण तास जवळजवळ एन्जॉय केला. पण -10 असल्यामुळं थोडासा प्रॉब्लेम होतो तुम्हाला -10मध्ये. कारण -10 बोलल्यानंतर आपल्याला माहिती आहे, आपण नॉर्मली हिमालयामध्ये वगैरे ट्रॅव्हल केलं त्यामुळे सगळ्यांना माहिती होतं. काय झालं तिकडं नाही जायचा. चला मस्त स्नोवर्डचा आनंद घेतला. मस्त पाऊण तास ते 1 तास मजा आली. यांनी पण मस्त मजा घेतली. आता काय करायचं आहे रे. काय रे कुठे फिरताय. पिक्चर बघायला. आम्ही स्नोवर्डला गेलो रे ना, स्नोवर्डला नेलते. थंडी हवा टाईट झाली यांची शाप. चलो बाय बाय. चला आता काय करणार आहे, काय करणार आहे. मस्त इकडं या साईडला बघताय फूड कोर्ट, आणि इथं आपण जाणार आहेत आता मस्त पेट पूजा करण्यासाठी. तू काय करणार आहे. वाव फुल बाबा. इकडं आज काय सुट्टी बिट्टी आहे का काय तुला. सुट्टी बिट्टी आहे आज. सुट्टी लिव्हर आज. बाबा बाबा तोच मजा आहे. कोण फॅमिली. ऐसा चला आम्ही घेतो तोपर्यंत. सगळीकडं गर्दीच आहे. इकडं KFCला तर बघा, KFCला तर गर्दी पडल्या इकडं फुल. काय अच्छा मस्त स्नोवर्डमध्ये जाऊन आल्यानंतर आता बघा भूक लागली आणि इकडं बघताय फुल झोर उठवली. तुला बोलतो फ्रेंच फ्राईज पाहिजे होते ना. हा विषय चांगले आहेत का. आवडतं का तुला. जाम आवडतं. किती मोठा आहे बघ. का कुठला पाहिजे. नुसती नाटकं तिची, नुसती नाटकं खायला. चिकन लेग पीस. मस्त आहे ना. स्पायसी आहे ना तो. काय आला, काय झाला. तिखट लागला. तिने आहे ना स्मोकी ग्रिल खाला म्हणून तिखट लागला. तिने काय मग तो स्मोकी ग्रिल तिला नाही आवडत, तिखट लागतंय. आपण घेऊ आनंद चिकन लेग पीसचा. चिकन लेग पीसची आठवण येते. मजा विषू मजा आली. चिकन खायला मजा आली का. पोटभर खाला. आता चालली धावत. आता काय कुठं शिव विमानाला बघ. चालता विमान ना. मस्त गंभीर खालाय आता फुल झाले ना. आता बोलतो फिरतंय थोडासा. फिरायला पाहिजे. चला थोडासा मॉल फिरू. मस्त मॉल फिरतोय आणि खाली विशूला आमचे काय दिसलंय बघा. इथं मस्त सगळे पांडा दिसले. हिला लांबणच दिसले. काय करायचं आहे. जायचं आहे. चला खाली चला मग. इकडे बड्डे आहे त्याच्यामुळे आमचा बड्डे त्याची पोर आज आजचा दिवस पूर्ण पोर फिरते नुसती. पांड्यामध्ये येते. कुठे जाय पांड्या बघायला. पांडा बघायची खुशी बघा ती. काहीतरी आहे. पांडा दिसतोय आतमध्ये. यायचं आहे. चल
चाललेलो आतमध्ये आम्ही, पण लंच टाईम झाला त्यांचा 3 वाजता उघडेल आणि आता वाजलेत 1:45 म्हणजे भरपूर वेळ. एवढा वेळ आम्ही नाही थांबू शकत. मस्त होता आतमध्ये पण बंद झाला. चला मंडळी, मस्त स्नोवर्ल्डचा आनंद. थोडासा मॉल फिरले आणि उद्या हिचा बर्थडे आहे, म्हणजे आज जो पडली म्हणजे त्याच्याकडे मस्त आलो फिरायला. खाऊ पण खाल्ला मस्त ना. का खाऊ काय रे? हां, चला बाय बाय करा. बाय कर. हिचा तोंड बघ कसा आला. का तर पांडा होता ना, पांडा झोपलाय बोलता. तो पांडा मला काही बघायला नाही भेटला. त्याचा टायमिंग होता आहे आता 3 वाजता सुरू होईल. भरपूर लेट होईल आम्हाला. आम्ही चाललो घरी. चला बाय बाय.